हॅलो फ्रेंड, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे क्लास 7चं मॅथचं लेसन नंबर 4 अँगल्स अँड पेअर ऑफ अँगल्स. ठीक आहे, हा लेसन बघणार आहे. त्याच्या आधी बघा प्रॅक्टिस सेट 15 बघणार आहे पहिलं. तर आपण त्याच्या आधी बघा इथे एक काय दिलेलं आहे, लेट्स रिकॉल काय दिलेलं आहे, एक ट्रायंगल दिलेला आहे आणि काय करायचं आहे, फिल इन द ब्लँक कंप्लीट करायचे आहेत. काय आहेत, राईट द नेम ऑफ द अँगल शो अलॉंग साइड. या अँगलला आपण काय नाव लिहू शकतो, अँगल ABC. काय लिहू शकते, अँगल ABC. और अजून कसं लिहू शकते, CBA, अँगल CBA. ठीक आहे. राईट द नेम ऑफ वर्टेक्स, म्हणजे कोणत्या पॉईंटला कोणत्या वर्टेक्सला आपला अँगल तयार झालेला आहे, कोणता येईल, B, म्हणजे काय येईल, वर्टेक्स B. राईट द नेम ऑफ द आर्म, कोणत्या दोन आर्म मिळून आपला अँगल तयार झालेला आहे, कोणत्या दोन, AB आणि BC, म्हणजे काय येईल, AB अँड BC. राईट द नेम ऑफ द पॉईंट मार्क ऑन द आर्म, कोणते दोन पॉईंट आहेत जे आर्मवर मार्क केलेले आहेत, पॉईंट A मार्क केलेले आहेत ना, हे बघा, हा इथं पॉईंट केलेला आहे आणि हा इथं पॉईंट केलेला आहे, म्हणजे पॉईंट A आणि पॉईंट C. ठीक आहे, समजलं, काहीच नाही, फक्त आपल्याला हे झालेलं आहे, आपल्याला क्लास 6 मध्ये फक्त एक रिव्हिजन म्हणून सांगितलं होतं. चला आपण आता बघूया प्रॅक्टिस सेट नंबर 15. हे बघा आपल्याला बघायचं आहे प्रॅक्टिस सेट 15. त्याच्या आधी बघा एक इथं लाईन दिलेली आहे, टू अँगल विच हॅव कॉमन व्हर्टेक्स अ कॉमन आर्म. म्हणजे काय, दोन अँगलच्या मधात जर एक कॉमन व्हर्टेक्स असेल किंवा एक आर्म असेल त्याला काय म्हणतात, अँड सेपरेट इंटिरियर आर सेड टू बी ॲडजसंट अँगल. म्हणजे त्याला काय म्हणायचं, ॲडजसंट अँगल म्हणजेच लगतचे कोन. ठीक आहे, आपल्याला बघायचं आता प्रॅक्टिस सेट नंबर 15. काय दिलेलं आहे, क्वेश्चन नंबर 1, ऑब्झर्व द फिगर अँड कंप्लीट द टेबल फॉर ट्रायंगल AWB. कोणता AWB, AWB. काय म्हटलेलं आहे, पॉईंट इन द इंटेरियर. चला सॉल्व करूया. काय म्हटलेलं आहे, पॉईंट इन द इंटेरियर. इंटेरियर म्हणजे आतमधले, म्हणजे कोणते येतील, RNXC, म्हणजेच ह्या जो अँगल तयार झालेला आहे त्याच्या आतमधले पॉईंट म्हणजेच इंटेरियर पॉईंट. तर सेकंड बघा, पॉईंट इन द एक्सटेरियर. एक्सटेरियर म्हणजेच जो अँगल तयार झालेला आहे त्याच्या काय बाहेरचे कोणते येतील, TU, काय येतील, TU, W येईल का, नाही, G पण नाही, QV आणि Y. समजलं. आणि पॉईंट ऑन द आर्म ऑफ अँगल, म्हणजे जे आर्मवर आहेत कोणता येईल, A, W, G आणि B. काय येतील, A, W, G, B. ठीक आहे. इंटिरियर म्हणजेच जो आपला ट्रायंगल असतो त्याच्या आतमधले, एक्सटेरियर म्हणजे ट्रायंगलच्या बाहेरचे, आणि पॉईंट ऑन द आर्म म्हणजेच ट्रायंगलचे जे आर्म असतात त्याच्या वरचे पॉईंट. ठीक आहे. हे बघा क्वेश्चन नंबर 2 काय आहे, नेम द पेअर ऑफ ॲडजसंट अँगल इन द फिगर बिलो. आपल्याला ही डायग्राम दिलेली आहे, याचे काय म्हटलेलं आहे, ॲडजसंट अँगलच्या पेअर काढायच्या आहेत. आता आपण ॲडजसंट अँगल म्हणजेच काय बघितलं होतं, काय, टू अँगल विच हॅव कॉमन वर्टेक्स ऑन कॉमन आर्म, त्यांना काय म्हणतात, ॲडजसंट अँगल. म्हणजे कोणते येतील, हे बघा, अँगल BNC, याचा ॲडजसंट कोणता येईल, CNA. हे बघा, याची हा कॉमन वर्टेक्स येतं N आणि एक आर्म पण येतं कॉमन CN, म्हणजेच कोणता येईल, ट्रायंगल BNC अँड कोणता येईल, BNC आणि CNA, अँगल CNA. हे बघा याच्यामध्ये काय आहे, कॉमन आर्म कोणती आहे, CN आहे आणि व्हर्टेक्स N आहे, कॉमन आहे दोघांमध्ये, म्हणजे हे काय झाले, ॲडजसंट अँगल. ठीक आहे. आता सेकंड पेअर सांगा कोणती येईल, हे बघा, ANC आणि ANB. ठीक आहे, म्हणजे कॉमन व्हर्टेक्स कोणता येईल, N, आणि आर्म कोणती येईल, AN. काय अँगल ANC अँड अँगल ANC अँड अँगल ANB. थर्ड पेअर कोणती येईल, हे बघा, ANB आणि BNC. कोणती येईल, ANB अँड BNC. कॉमन नाम कोणती आहे, BN आहे दोघांमधली आणि व्हर्टेक्स N.
ठीक आहे, समजलं. त्याच क्वेश्चनमध्ये अजून एक सेकंड पॉईंट आपल्याला सेकंड डायग्राम दिले, याचं पण काय काढायचे आहेत, ॲडजस्टंट अँगल. हे बघा आता कोणते ॲडजस्टंट येऊ शकतात. बघा आपल्याला काय पाहिजे, एक आर्म पाहिजे, एक आर्म सेम पाहिजे आणि एक व्हर्टेक्स सेम पाहिजे. आता हे हा अँगल येईल का PQR आणि PQT, म्हणजे काय येईल, PQ काय येईल, सेम आर्म आणि Q सेम व्हर्टेक्स. ठीक आहे, म्हणजे काय येईल, अँगल PQR अँड अँगल PQT. ठीक आहे, येईल. अजून कोणता येऊ शकते का, हा आणि हा येऊ शकते का, नाही, कारण काय कॉमन व्हर्टेक्स येईल का, नाही, म्हणून काय येईल, हे एकच ॲडजस्टंट अँगल येईल. हे बघा क्वेश्चन नंबर 3 काय आहे, आर द फॉलोइंग पेअर ॲडजस्टंट अँगल. आपल्याला एक डायग्राम दिलेला आहे, काही ॲडजस्टंट अँगलच्या पेअर दिलेल्या आहेत. इफ नॉट स्टेट द रिझन, म्हणजे ॲडजस्टंट अँगल आहेत की नाहीत हे आपल्याला चेक करायचं आहे. ठीक आहे, आता बघा फर्स्ट पेअर कोणती दिलेली आहे, PMQ. कुठे आहे PMQ, PMQ आणि RMQ. हे बघा कोणती दिली आहे, PMQ आणि RMQ. आहे का ॲडजस्टंट अँगल, यस आहे, कारण हे बघा हा M सेम व्हर्टेक्स आहे आणि MQ काय सेम आर्म येईल, म्हणजे काय ह्या दोन काय आहेत, ॲडजस्टंट अँगल आहेत, मीन्स ॲडजस्टंट PMQ आणि RMN ॲडजस्टंट अँगल्स आहेत. ठीक आहे, सेकंड कोणता आहे, हे बघा सेकंड कोणता आहे, RMQ. कुठं आहे, RMQ आणि SMR. हे बघा कुठं आहे, RMQ आणि SMR येईल का, सेम व्हर्टेक्स आहे पण सेम आर्म आहे का, आणि नो सेपरेट इंटेरियर, म्हणजे काय सेपरेट इंटेरियर पण आहे का, नाही, म्हणजे काय येईल, हा ॲडजस्टंट अँगल येईल का, नाही. पण कसं लिहायचं, नॉट ॲडजस्टंट अँगल. आपल्याला काय सांगितलेलं आहे, रिझन पण द्यायचं आहे, का बरं नाही आहे, नो कॉमन आर्म अँड नॉट सेपरेट इंटेरियर. ठीक आहे, समजलं. हे बघा थर्ड पेअर दिलं आहे, RMS. कुठे आहे RMS, RMS आणि RMT. कुठे येईल, RMT येईल का ॲडजस्टंट अँगल, नो. RMS अँड RMT नाही येणार का, नाही, का बरं, सेपरेट इंटेरियर आहे का, नाही, म्हणून काय येईल, नॉट ॲडजस्टंट अँगल्स, because not separate interior. हे बघा फोर्थ पेअर दिलेला आहे, SMT. कुठे आहे SMT, SMT आणि RMS. कुठे आहे RMS, RMS. आहेत का ॲडजस्टंट अँगल, यस आहेत. का बरं, काय MS त्याची कॉमन आर्म पण आहे आणि काय सेपरेट इंटेरियर पण आहे. हे बघा SMT इकडे आहे आणि RMT कुठे, हा इकडे, समजत आहे, सॉरी RMS. हे बघा SMT हा असा आला आणि RMS हा इकडे, म्हणजे काय सेपरेट इंटेरियर पण आहे, म्हणजे काय हे दोन आहेत का ॲडजस्टंट अँगल, यस, ॲडजस्टंट अँगल्स. अशा प्रकारे मी इथे प्रॅक्टिस सेट नंबर 15 पूर्ण केलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.